आज 5 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे. हवामान आपल्याला पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा जो आहे तो उत्तर भारताकडेच आहे आणि थोडंसं एक ट्रफ पूर्व भारताच्या किनारपट्टीला सुद्धा आहे आणि या ठिकाणच्या आसपासच पाऊस हा बऱ्यापैकी सक्रिय आहे किंवा दुपारनंतर सुद्धा या ठिकाणीच पावसाची सक्रियता आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या राज्यातही काही प्रमाणात बाष्प अजूनही पोहोचते त्यामुळे राज्यातही काही ठिकाणी पावसाचे वातावरण अनुकूल आहे. सकाळी सॅटेलाइट इमेज पाहिलं तर घाटाच्या आसपास मध्यम पाऊस देणारे ढग आहेत. उत्तर कोकणात हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत म्हणजे मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये. दक्षिण कोकणात हलकेसे ढगाळ वातावरण कुठचे हलक्याशा सरी कुठेतरी असतील जास्त प्रमाणात सध्या पाऊस नाहीये. मध्य महाराष्ट्र पश्चिम भागामध्ये ढगाळ हवामान हलकेसे थेंब आणि बाकी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ढगाळ हवामान आहे मात्र या ठिकाणी कुठेही सध्या पाऊस पाहायला मिळत नाही. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील. त्यानंतर कोकण किनारपट्टीला मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. गोंदिया, गडचिरोली मध्यम ते जोरदार सरी मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचे काही भाग मेघगर्जना आणि पावसाची थोडीफार शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये क्वचित ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण होईल, त्या ठिकाणी थोड्या वेळासाठी थोड्याफार हलक्या मध्यम सरी होतील. जास्त शक्यता किंवा जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही. या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज आत्ताच फॉलो करून ठेवा.